भारतीय राज्यघटना प्रश्न आणि उत्तरे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. राज्यघटना तयार करण्यासाठी किती काळ लागला? राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. राज्यघटनेची सुरुवात कशाने होते? राज्यघटनेची सुरुवात सारनामा उद्देशिकेने होते. भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत? मूळ घटनेत 395 कलमे होती. भारतीय नागरिकत्वाचे स्वरूप कसे आहे? भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहेत. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षाचा असतो. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? भारतात मतदानाचे किमान वय 18 वर्ष आहे. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री विधानसभेला जबाबदार असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्यघटनेचे रक्षणकर्ता कोणास मानले जाते? सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेचे रक्षणकर्ता मानले जाते. शून्याधारित काळ 0 आवर म्हणजे काय? संसदेच्या कामकाजात दुपारी 12 ते 1 या वेळेला शून्य आधारित काळ असे म्हणतात. संपत्तीचा अधिकार आता कोणता अधिकार आहे? संपत्तीचा अधिकार आता केवळ एक कायदेशीर अधिकार आहे. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या घटनेवरून घेतली आहेत. ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? राजमुद्रा. सारनाथ येथील अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. सत्याचा विजय असो. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? हे ब्रीदवाक्य मुंडकोपनिषद मधून घेतले आहे.